एव्हरीवन, माय नेम इज देवराज प्रवीण पाटील आणि मी आत्ताच मनस्टॅक हा कोर्स कंप्लीट केलेला आहे स्पार्क IT इन्स्टिट्यूटमधून. आणि आता इंटरव्ह्यू प्रेपसाठी आपली व्हिडिओ सिरीज चालू आहेत. त्यानुसार आत्ता प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक टॉपिक दिलेला आहे जो की ते एक्सप्लेन करणार आहेत. त्यानुसार मग आपली इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन पण होऊन जाईल आणि कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जातील विद्यार्थ्यांच्या. त्यासाठी एक एक टॉपिक एक्सप्लेन करणार आहे. तर माझा टॉपिक आहे प्रोटोटाइपल इनहेरिटन्स इन जावास्क्रिप्ट. तर इनहेरिटन्स हे दोन टाईपचे पडतात. एक क्लासिकल इनहेरिटन्स जे की C आणि C++ मध्ये यूज केले जाते. आणि आता मी जे दाखवत आहे ते प्रोटोटाइपल इनहेरिटन्स जे की जावास्क्रिप्ट मध्ये यूज केलं जातं. तर दोन्हीत फरक काय असतो? जे क्लासिकल इनहेरिटन्स आहे त्यात पॅरेंट टू चाइल्ड या प्रकारे इनहेरिट केले जातात प्रॉपर्टीज. आणि जे की प्रोटोटाइपल इनहेरिटन्स आहे त्यामध्ये उलटं असतं. त्यामध्ये ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्टमध्ये प्रॉपर्टीज पास केल्या जातात. आता त्यात पॅरेंट चाइल्ड नसतं, त्यामध्ये प्रोटोटाइप यूज केला जातो. म्हणजे जे मेन ऑब्जेक्ट आहे जे आपण वरती क्रिएट करतो तेच सेकंड ऑब्जेक्ट क्रिएट करताना त्याला ॲज अ प्रोटोटाइप यूज केलं जातं की ते इंटरनल ते जे इन्फॉर्मेशन आहे ते खाली शेअर करतं दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत. मी एक एक्झाम्पल देतो त्यानुसार ते समजून सांगतो. ओके, तर आपण एक कोड घेऊ त्यानुसार जावास्क्रिप्टचा. लेट ॲनिमल. आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे ॲनिमल नावाचा आणि त्याला आपण एक प्रॉपर्टी देत आहे. काय प्रॉपर्टी देत आहे तर इट्स, आणि त्याला सेट करत आहे ट्रू म्हणून. ओके, आता झाला फर्स्ट पार्ट. एक ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला. आता आपण सेकंड ऑब्जेक्ट क्रिएट करत आहे. लेट डॉग इक्वल टू ओके ऑब्जेक्ट डॉट क्रिएट आणि ॲनिमल. आता यात वेगळं काय केलंय मी? आधी सगळ्यात मेन डॉग म्हणून एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट ॲनिमल हे वापरायचं मेन कारण असं आहे की मी ॲनिमल हा ऑब्जेक्ट त्यासाठी प्रोटोटाइप म्हणून यूज करतोय. आपण आता डॉगसाठी एकही प्रॉपर्टी दिलेली नाहीये. आपण ॲनिमल हे प्रोटोटाइप म्हणून यूज करते जेणेकरून डॉग हा त्याची प्रॉपर्टीज इनहेरिट करेल, बट ते कॉपी करत नाही पूर्णपणे. इफ आपण असं काही यूज केलं की पुढचं एक्झाम्पल देतो त्यावेळेस डॉग डॉट मार्क्स ट्रू. ओके, इथं हे येणार नाही, सिंटॅक्स एरर होता तो. आता आपण ह्याला डॉगला एक प्रॉपर्टी दिली की डॉग बार्क्स आणि आपण त्याला सेट केले ट्रू म्हणून. आता ह्याचं आउटपुट काढताना कसं येणार आहे? कन्सोल डॉट लॉग डॉग डॉट बार्क्स. ठीक आहे, आता ह्याचं आउटपुट काय? डॉग बार्क्स आपण काय सेट केले ॲज अ ट्रू म्हणून. सो आउटपुट काय येणार? ट्रू म्हणून येणार आउटपुट. ओके, बट जर मी आता असं वापरलं कन्सोल डॉट लॉग डॉग डॉट इट्स, तर आता काय सेमच येईल त्यात पण की ट्रू. जावास्क्रिप्टची प्रॉपर्टी प्रोटोटाइपल इनहेरिटन्स, जेणेकरून काय होतं आधी डॉगमध्ये त्यांनी सर्च केलं की त्यांना प्रॉपर्टी सापडते का इट्सवाली, सापडली का नाही सापडली. डॉगसाठी आपण काय यूज केलं? हे
ॲनिमल नावाचं प्रोटोटाईप यूज केले. मग त्या ॲनिमल प्रोटोटाईपवाल्या ऑब्जेक्टमध्ये त्याने सर्च केलं की इट्स प्रॉपर्टी सापडते का. इट्स प्रॉपर्टी सापडली तर आपण काय केलं, ट्रू म्हणून सेट केले. सो आन्सर आलं ट्रू म्हणून. हेच होतं त्यात. हे अजून थोडंसं एक्सप्लेन करण्यासाठी अजून एक एक्झाम्पल देतो. ओके, ॲनिमल वाले आपण ॲनिमल डॉट लेग्स. ओके, ॲनिमलला लेग किती आहेत, 4 आहेत. आपण 4 म्हणून सेट केलं. आता सेम आपण ॲनिमल काय होता, प्रोटोटाईप होता, कशाचा होता, डॉगचा. मग मी आता असं विचारलं की कन्सोल डॉट लॉग आणि मी यूज केलं डॉग डॉट लेग्स. तर ऑफकोर्स आपल्याला आन्सर माहिती काय येणार आहे, 4 येईल आन्सर, राईट. कारण डॉगचा प्रोटोटाईप काय, ॲनिमल आहे. ॲनिमलमध्ये ही प्रॉपर्टी दिली मी 4 म्हणून, त्यानुसार आन्सर काय आलं, 4 आलं. बट मी जर डॉगची प्रॉपर्टी ओव्हर रिटर्न केली तर काय होणार, डॉग डॉट लेग्स इज इक्वल टू 3. आपण 3 म्हणून सेट करू, आला की लग्न डॉग आहे. तर मग काय येईल, कन्सोल डॉट लॉग आणि डॉग डॉट लेग्स. ऑफकोर्स प्रॉपर्टीवर रिटर्न केली, आन्सर काय येणार आहे, 3. आन्सर 3 आलं. बट मी आता डॉगला केलं तर डॉगची प्रॉपर्टी काय देते, त्याला लेग्स किती, 3 आहेत. बट ह्याचा फरक इथं पडला का ॲनिमलला. काय होईल जर मी कन्सोल डॉट लॉग आणि ॲनिमल डॉट लेग्स टाकलं, काय येईल, 4च येणार आहे. कारण डॉग्सची प्रॉपर्टी आपण ओव्हर रिटर्न केली, ॲनिमलची नाही. ॲनिमलची जर केली असती तर डॉग्समध्ये डिफरंट आलं असतं, पण आपण डॉगची केली, सो डॉगची चेंज झाली, ॲनिमलची नाही झालेली. ॲनिमलची 4 लेग्स, तर 4च येणार आहे. इफ डॉग अजून आपण खाली कोणते तरी डॉगचा आपण काय बोलतो त्याला, एखादा टाईप आहे दुसरा डॉगचा आहे, पमिलियन डॉग आहे, आपण त्याला टाकलं की त्याला लेग्स किती आहेत, त्याला 3 लेग्स आहेत असं टाकलं, किंवा त्याला आपण ऑब्जेक्ट क्रिएट करताना प्रोटोटाईप म्हणून डॉग वापरला आणि डायरेक्ट विचारले की लेग्स किती आहेत त्याला, तर मग किती येणार आहे, तर 100% डॉगच्या प्रॉपर्टीनुसार 3 येणार आहेत. असंच होणार आहे. हेच होतं ते एक्झाम्पल. प्रोटोटाइपल इनहेरिटन्स इन जावास्क्रिप्ट. आजचा टॉपिक हाच होता, प्रोटोटाइपल इनहेरिटन्स इन जावास्क्रिप्ट. त्यामध्ये आपल्याला हे शिकायला भेटलं की जावास्क्रिप्टमध्ये जर आपण मेन ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि त्याला ॲज अ प्रोटोटाइप म्हणून वापरतो सेकंड ऑब्जेक्ट क्रिएट करताना, तर ते त्याच्या प्रॉपर्टीज इनहेरिट करतं. डायरेक्ट कॉपी नाही करत, बट इनहेरिट करतं. जेव्हा आपण त्याला कॉल देताना असं विचारतो की एखादी अशी प्रॉपर्टी विचारतो की जी त्या ऑब्जेक्टमध्ये नाही आहे, तर ते काय करतं, ती सेम प्रॉपर्टी दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये ज्याला आपण प्रोटोटाइप ॲज अ सेट केलं आहे त्यामध्ये शोधतं ते. आणि जर ती त्याला सापडली तर आन्सर आपल्याला भेटतंच की काय भेटणार आहे ते. हेच होतं आजचा टॉपिक, हाच होता प्रोटोटाइपल इनहेरिटन्स. उम्मीद ठेवतो की तुम्हाला सगळ्यांना समजले असेल आजचा टॉपिक काय होता ते. आता माझे मित्र येतील, पुढचा टॉपिक सुरू करतील. थँक्यू.